अतिवृष्टीग्रस्तांना तातडीची मदत मिळेल. पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई देण्याचं आश्वासन. परभणी जिल्ह्यातील अनेक भागात गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झालं आहे. घराचे, शेतीचे तसेच जनावरांचेही मोठे नुकसान झाल्याने शेतकरी व ग्रामीण भागातील जनता हवालदिल झाली आहे. या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून नुकसानीची माहिती घेतली. नुकसानग्रस्त घर, शेती व जनावरांचे त्वरित पंचनामे करून शासनाकडून मदत पोहोचवण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे. याचबरोबर हवामान विभागाकडून 17 सप्टेंबरपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आणि स्वतःबरोबर कुटुंबियांची काळजी घेण्याचे आवाहन पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी केलं आहे. दरम्यान नागरिकांनी घाबरून न जाता शासन प्रशासनाशी संपर्क साधावा अशा सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. 2025 रोजी बोरी तालुका जिंतूर परिसरात आज झालेल्या अतिवृष्टीमुळे काही घरामध्ये पाणी शिरून नुकसान झाल्याची माहिती आदरणीय परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांना मिळाल्यानंतर पालकमंत्री महोदयांनी तात्काळ कारवाई करण्याचे आदेश माननीय तहसीलदार साहेबांना प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. नागरिक व शेतकरी बांधवांना दिलासा मिळावा यासाठी प्रशासन सज्ज राहण्याच्या सूचना सुद्धा दिल्या आणि माननीय तहसीलदार साहेबांनी बोरीला जाऊन ज्या घरांचं नुकसान झालेलं आहे, ज्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे अशा ठिकाणाची पाहणी केली व माननीय पालकमंत्री महोदयांनी 1 ते 2 दिवसामध्ये झालेल्या आर्थिक नुकसानाची मदत करण्याचे आदेश दिले. ज्या ज्या घरामध्ये पाणी गेले आणि धान्य किंवा सामानाचे नुकसान झाले त्यांना तातडीने तात्काळ आर्थिक मदत मिळतील अशा सूचना दिल्या. पालकमंत्री महोदयांनी झालेल्या नुकसानीची पाहणी करून तात्काळ गरजूंना मदत करण्याचे आश्वासित केले व स्वतः नागरिकांनी व शेतकऱ्यांनी हे जे पाण्याचा प्रवाह आहे त्याच्यामध्ये न जाता स्वतःला सांभाळून काळजी करावी अशा सूचनाही पालकमंत्री महोदयांनी दिल्या.